मी घेतलाय नवीन आयफोन। गणपती बाप्पा मोरया। ऑलमोस्ट आम्ही कोणचा ताबा ये किल्ला कहा जाना है जलगाव। आमची ट्रेन आहे 6 वाजेला। आमची नाही आहे म्हणजे ती गव्हर्नमेंटची ट्रेन आहे। ठुल्लू अंदर से आ जाएगा एक आदिशे। हाय हॅलो नमस्कार आदाब शिष्टकाल जय जिनेंद्र केमचो कसं काय। मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मनभास आणि मी आली आहे अंकाई किल्ल्यावर। आणि मी इथपर्यंत कशी पोहोचली तर तुम्हाला जाणूनच घ्यायचं आहे, तर त्याच्या आधी बघा हा व्हिडिओ। मी घेतलाय नवीन आयफोन। तो मी तुम्हाला नाही दाखवू शकत कारण त्याच आयफोन मध्ये मी आता शूट करते। तर आता आपण जाऊयात थेट मनमाडला। मी जळगाववरून पोहोचले आहे मनमाड जंक्शनला आणि ही गाडी होती ज्या गाडीतनं मी आली आहे। सॉरी ही ट्रेन होती ज्या ट्रेन मधनं मी इथपर्यंत आली आहे। स्टेशनवरनं निघायचंय बाहेर आणि तिथं ऑटोवाल्यांना विचारलं तर ते डायरेक्ट म्हणताय 500 रुपये 600 रुपये। अँकर गौरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मनमाडच्या अंकाई आणि टंकाई या किल्ल्याच्या पायथ्याशी। तर इथून आपण सफर करणार आहोत ह्या 2 किल्ल्यांची। तिथे एक लेणी देखील आपल्याला लागणार आहे, तर मी खूप एक्साइटेड आहे। सो चलो मेरे साथ। तर पायऱ्या चढून आपण वरती आलो आणि आपल्याला लागली आहे ही लेणी। मध्ये काहीच नाहीये, एक रिकामी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्या 2 स्तरांवर पसरल्या आहेत। खालच्या स्तरावर 2 गुहा आहेत, त्यापैकी एकही मूर्ती नाही। वरच्या स्तरावर 5 गुहा आहेत, ज्यात महावीर मूर्ती चांगल्या स्थितीत आहे। तोडफोड टाळण्यासाठी ते रात्री लॉक आणि चावीने सुरक्षित असतात। मुख्य गुहेत क्षय, इंद्रायणी, कमळ आणि भगवान महावीर यांचे नक्षीकाम आहे। असे याल तर छत्री सोडायची नाही, पाऊस गेला तरी धरून ठेवायची। जिंदा थकली यार, यो थांबू यार। ऑलमोस्ट खूपच वरती आलेलो आहे। आधा भी नहीं हुआ अभी तक। इतना पहाड़ बाकी है और यहीं थक गए, थकून गेलो इतना सा चढ़ के। ठुल्लू खूप चढून झालंय आणि ह्या निसर्गरम्य वातावरणात आणि या निसर्गरम्य वातावरणात मी पोहोचली आहे ढांटाळा या ठिकाणी। बिस्किट खाकर कैसा लग रहा है? ग्लुकोज चढवते मी स्वतःमध्ये, इतकं चढवून आली म्हणून। तर इतकं सगळं चढून पायांचे वाजलेत 12, पण तरीही आम्हाला अजून वरती जायचंय त्या ठिकाणी। तर तो आहे टंकाई किल्ला आणि ज्या किल्ल्यावर मी आता उभी आहे हा आहे अंकाई किल्ला। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला किल्ला अंकाई सुमारे 1000 वर्षापूर्वी बांधल्या गेल्याचे चित्रण करतो। किल्ला देवगिरीच्या यादवाने बांधला होता। शहाजहानचा सेनापती खान खनन यांच्या नेतृत्वाखाली मुघलांनी 1635 मध्ये किल्ला सेनापतीला लाच देऊन ताब्यात घेतला। मी बऱ्याच वरती आली आहे। हा लाईट दिसतोय ना, ह्या लाईटाच्या वरती अजून एक लाईट दिसतोय, तो तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही, मला इथून दिसतोय। तर त्या लाईटापर्यंत जायचंय, तिथं आहे मंदिर, तिकडनं परत उतरायचंय खाली, नाही ह्या किल्ल्यावर जायचं।
1665 मध्ये ठेवे नोटने या किल्ल्याचा उल्लेख सुरत आणि औरंगाबाद शहरांमधील प्रवास एक टप्पा म्हणून केला. अंकाईला अखेर निजामाने मुघलांकडून ताब्यात घेतले. 1752 मध्ये भालकीच्या तहानंतर हा किल्ला मराठा साम्राज्याच्या ताब्यात आला. ह्या किल्ल्यावरनं आपण उतरलो आहोत खाली आणि आता आपण जाणार आहोत ह्या किल्ल्यावर. इथं भयंकर मजा येते कारण अगदीच वारा चालू आहे. इथं ढग आहे आणि ढग एकदम आपल्याला स्पर्श करून जात आहे. ते मागे जे छोटे छोटे ब्लॉक्स दिसतात ना तुम्हाला, ती शेती आहे आणि ती एकरमध्ये शेती असेल, पण आपण इतक्या वरती म्हणून ते आपल्याला पिड्डीशी दिसते. आणि आता वाजले 3. आमची ट्रेन आहे 6 वाजेला. आमची नाही आहे म्हणजे ती गव्हर्नमेंटची ट्रेन आहे, पण त्या ट्रेनने आम्ही जाणार. तर आता लवकरात लवकर जाऊया. नाही हो मेरी माँ, इथं सेपरेट अशा पायऱ्या बनवल्या नाहीये, तर ह्या दगडांमध्येच त्यांना कोरलंय म्हणून ह्या पायऱ्या अशा आहेत. काही सरसपाट आहे, काही जरा खोल आहे. आता आम्ही चढते टंकाई किल्ला. आम्हाला इथं पाऊस लागतोच आहे, थांबतोय. आणि ह्या किल्ल्यावर अर्धा चढलोय तेव्हा आम्ही तिकडे किती वर गेलो होतो ते दिसतंय. इथून ती सुरुवात होऊन इतक्यावरती आम्ही गेलो होतो या ठिकाणी. गणपती बाप्पा मोरया. असं आहे की आम्ही इकडे यायच्या आधी थोडं खाल्लं होतं आणि त्या खाल्ल्यामुळे आता चढायला आमच्या खूप जीवावर जात आहे. आणि वरतून पाऊस पण कंटिन्यू चालू आहे. छटाकभर केस उडतायत माझे आणि इथं काहीच दिसत नाहीये. डायरेक्ट तो तिकडचा किल्ला पण डायरेक्ट न दिसण्यासारखाच झालेला आहे. आणि इकडे आपल्याला वरती जायचंय. ही पोरगी तुम्हाला दिसत असेल. असं वाटतंय तिकडे कोणीतरी चुला पेटवलाय म्हणून धूळ निघतोय हा सगळा. ऑलमोस्ट आम्ही टंकाई किल्ला पण सर केलेला आहे. इथं बाकी लोक पण आलेले आहेत झेंडा घेऊन. इथं आहे सगळं मोकळं, ढग, वारा, गवत, गायची पट्टी आणि इकडे आहे महादेवाचं मंदिर. मी पोहोचली आहे महादेव मंदिरात. हे खूप जुन्या काळातलं महादेव मंदिर आहे आणि सोबतच तिकडे आहे तलाव. इतक्या मोठ्या पहाडावर आणि इतक्या मोठ्या किल्ल्यावर भरपूर लोक आले होते, पण असं होतं की ते लोक खूप लवकर आले होते म्हणून ते उतरून गेले. आणि आता या संपूर्ण किल्ल्यावर फक्त आम्ही 2 घुबडणी आहे. अशी शांतता आणि एकांत खूपच लोकांना हवा असतो, पण तो प्रत्येकाला मिळत नाही, तो शोधावा लागतो. तर वारा इतका जोरात चालू आहे की त्या समुद्राच्या लाटा कशा येतात आणि आदळतात, तशा ह्या आदळल्या जातात ह्या दगडांवर. बघा तुम्ही, वरती कोणीच नाहीये आणि हे धुकं इतकं आहे की आम्हाला रस्ते सुद्धा दिसत नाही आणि उमजत सुद्धा नाही की आम्हाला खाली उतरायचं कसं आहे. तर आम्ही रस्ता हरवलो होतो. बराच वेळ फिरलो आणि आता वाजले आहे 4:21. आम्हाला इथं 2-3 जण दिसले. त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या रस्त्याने जा म्हणून. तर आता आम्ही उतरतोय खाली.